महाविकास आघाडीची विधानसभेच्या जागावाटपावरून अजून बैठक व्हायची, पण त्याआधीच राऊतांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलंय. मात्र काँग्रेसने त्यावर नो कमेंट्स म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून राऊतांनी उद्धव ठाकरेंनाच पुढे केले. लोकसभेत उद्धव ठाकरेंकडेच पाहून मतदान झाल्याचा दावा राऊतांनी केला. मात्र काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हे अजून मान्य नसल्याचं दिसतंय. पटोलेंनी थेटपणे नो कमेंट्स म्हटले. महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं आहे. लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही. अजून कुठली जागा वाटपाची चर्चा नाही. एक आणि मला असं वाटतं की संजय राऊतांच्या बद्दलचं आम्ही भूमिका घेतलीच की त्यांच्या कुठल्याही वक्तव्याला कुठलंही कॉमेंट करायचं नाही असा आम्ही काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मी संजय राऊतांच्या मांडलेल्या मुद्द्याचं कुठलंही कॉमेंट करणार नाही अशी भूमिका आमची. एक प्रकारे उद्धव ठाकरे चेहरा असले पाहिजे आम्ही सांगितलं, आम्ही कुठलंही कॉमेंट करणार नाही त्याच्यावर. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय लढणं हा धोका आहे असं राऊत म्हणाले. नुकतीच दिल्लीतल्या बैठकीत ज्याचे अधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री असं काँग्रेसचं ठरलं. मात्र राऊतांना ते पटलेलं दिसत नाही. पण स्वतः उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी योग्य वेळी चेहरा ठरवेल असं म्हटलंय. पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवते. तुमच्यामुळे आम्ही पडलो, त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या. आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू. आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा हा माझा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे पहिलं मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी. तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धनी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या. आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू द्या. 2019 मध्ये निकालानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री झाले. आता पुन्हा राऊत उद्धव ठाकरेंचं नाव पुढे करताना दिसत आहेत. त्याची कारणं काय असू शकतात तेही समजून घेऊया. लोकसभेच्या निवडणुकीत मविया सर्वाधिक 21 जागा लढूनही ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 जागा आल्या. काँग्रेसनं 17 पैकी 13 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 पैकी 8 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीत लोकसभेत ठाकरेंची शिवसेना स्ट्राईक रेटच्या बाबतीत 3ऱ्या क्रमांकावर गेली. आणि आता काँग्रेस आणि शरद पवार गटानं मेरिटनुसार विधानसभेचं जागावाटप व्हावं अशी मागणी केली. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे पुन्हा कमी आमदार निवडून आल्यास मुख्यमंत्री पद मिळणार नाही. त्यामुळे आधीच ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री पदाचा दावा राऊतांनी केलाय. म्हणजे निवडणुकीनंतर कमी जागा आल्या तरी चेहरा म्हणून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होऊ शकतील. पण ही स्ट्रॅटेजी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्याही लक्षात आली. त्यामुळे अजून काही ठरलेलं नाही असं वडेट्टीवार आणि जयंत पाटलांनीही म्हटलंय. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मत जे आहे ते प्रकट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे. त्यामुळे ती बैठकच झाली नाही तर पुढे लवकरच ती बैठक होईल. जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू. तर या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक काही म्हणण्यापेक्षा त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तिथेच आपण चर्चा करून महाविकास आघाडी ठरवेल. इतनी जल्दी किसी का नाम हर पार्टी अपने पार्टी से किसी का नाम सजेस्ट कर रही है, ये बैठ के चर्चा करके होने की आवश्यकता है और इसीलिए मैंने वो कहा. तर उद्धव ठाकरेंचं नाव राऊतांनी पुढे करताच शिंदेंच्या शिवसेनेनं टोला लगावला. राऊतांनी काडी टाकल्यानं आता कुठपर्यंत जाईल याचा नेम नाही असं शिरसाट म्हणाले. मला वाटतं शरद पवारांच्या नेतृत्वात लढले असावे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात नाही. तर त्यांनी चेहरा वापरला होता शरद पवारांचा आणि मग जयंत पाटलांच्या मनामध्ये काहीतरी चाललं असावं असं एखादी शंका यायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून असे काही जरी असलं तरी या
महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झालेली आहे. संजय राऊतने त्याच्यामध्ये काडी टाकलेली आहे. आता ती आग कुठपर्यंत जाईल त्याचा काही नियम नाही. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. शरद पवारांची राष्ट्रवादी 100 जागांसाठी आग्रही आहे, तर काँग्रेसलाही अधिक जागा हव्यात. त्यातच लोकसभेच्या निकालात ठाकरेंची शिवसेना मागे राहिली. त्यामुळे जागांच्या बार्गेनिंग पॉवरमध्ये अडकून मुख्यमंत्री पद जाऊ नये असा प्रयत्न ठाकरे गटाचा दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.